तर आपल्याकडे काय काय तयारी असली पाहिजे. एक तर आपल्याकडे तेवढ्या टोपल्या असल्या पाहिजे. म्हणजे आपल्या 25 कोंबड्या आहेत तर 25 टोपल्या किंवा 25 क्रेड किंवा 25 डब्बे पत्र्याचे कापलेले अशी काहीतरी बसण्यापुरती त्यांना 25 ची व्यवस्था असली पाहिजे. ओके. त्यानंतर त्याच्यासाठी लागणारं गवत किंवा पेंढा तुमच्याकडे उपलब्ध करून घ्यायचा आहे. आणि ही कोंबडी अंड्यावर बसवण्या अगोदर बरं तुमच्याकडे 25 कोंबड्या आहेत तर ह्याच कोंबडीची अंडी ह्याच कोंबडी खाली असं काही करायची गरज नाही. रोजच्या रोज अंडी उचलून ठेवायची. जी खुडूक झाली तिच्या खाली 15 अंडी ठेवून द्यायची. कुठलीही अंडी असू देत ती. पण या अंड्यावर आपल्याला त्या दिवसाची डेट टाकून ठेवायची. कारण पक्षाखाली बसवायचं अंड हे कमीत कमी 3 दिवस जुनं असलं पाहिजे. म्हणजे 72 तास झालेले असले पाहिजे आणि 15 दिवसाच्या आतलं असलं पाहिजे. जे अंडी आपल्याला बसवायचे नॉर्मली 3 दिवसाच्या आतलं अंड ठेवलं तुम्ही किंवा 15 दिवसाच्या नंतरचं अंड ठेवलं तर त्याच्यामध्ये पिल्लं येण्याचं प्रमाण हे फक्त 30% असतं. म्हणजे हॅचिबिलिटी येत नाही. त्यामुळे बघा पूर्वी लहानपणी तुम्हाला आठवत असेल तर बघा आपली आई काय करायची. गावठी कोंबडीने अंड द्यायला सुरुवात केलं की पहिलं अंड ती तुम्हाला पोळी काढून द्यायची, ऑमलेट करून द्यायची. त्याला कारण म्हणजे त्यांनाही माहित होते की पहिल्या अंड्यातून आणि शेवटच्या अंड्यातून शक्यतो पिल्लं येत नाहीत. पण इथे आपलं कसं जेव्हा 25, 30, 50 कोंबड्या असतील तेव्हा पहिलं कुठलं आणि दुसरं कुठलं हे आपल्याला माहित पडणार नाही. म्हणून त्याच्यावर डेट लिहून ठेवायची. लावताना 3 दिवस जुनं, 72 तास जुनं आणि 15 दिवसाच्या आतलं अंड आपल्याला लावायचं आहे. ओके.